राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणे थांबवा, अन्यथा बँकेमध्ये स्वाभिमानी करणार खळखट्याक, तहसीलदारांना देण्यात आले निवेदन. सोलापूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याची 80 कोटी रुपयांची देयके रखडलेली असून 196 कोटी रुपयांची देयके वितरण करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून विमा कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. ई सेवा केंद्रामध्ये महा ऑनलाईन पोर्टल डाऊन असल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशासाठी गर्दी होत आहे. नागरिकांची तसेच शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. रायगडमध्ये कृषी कर्जाचे 18 कोटी रुपये थकीत. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 3000 शेतकऱ्यांनी घेतले होते पीक कर्ज. राज्याची सिंचन क्षमता 45,000 हेक्टरवरती. महाराष्ट्रामधील 37 प्रकल्पांमध्ये 40.727 दशलक्ष घमी पाणीसाठा. मान्सून हा देशाच्या सीमेवरती येऊन ठेपलेला आहे. आज अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. केरळ, तमिळनाडूला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यामध्ये पुरेसा खते बियाण्यांचा साठा सुद्धा उपलब्ध आहे. महाविस्तर ॲप्लिकेशन शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये हजर असून शासनाची खरीप नियोजन बैठक सुद्धा संपन्न झालेली आहे. साथी पोर्टलवरील प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचे त्यांनी आवाहन केलेले आहे. बोगस बियाणे व बनावट खते विरोधामध्ये धडक कारवाईचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहे. राज्यामध्ये वळवामुळे 26,000 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 6,500 हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त झालेले असून 20,000 शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. यामध्ये कांदा, आंबा पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. राज्यामध्ये अवकाळीचे थैमान सुरूच राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भामध्ये प्रमाण जास्त असून मराठवाड्यामध्ये मात्र पाऊस कमी झालेला आहे. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे कोणते आहेत बघा. पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ. सरासरी बघायला गेलं तर संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला येलो अलर्टचे प्रमाण दिसायला मिळत आहे. आता केवळ 200 रुपयांमध्ये होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी. राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय. महसूल मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा. पावसामुळे शिवारामध्ये चैतन्य निर्माण झालेले असून खरीपपूर्व मशागतीला आता येणार गती. उन्हामुळे होरपळणाऱ्या पिकांना जीवनदान मिळालेले आहे. विहिरी, बोरचे पाणी पातळी वाढू लागलेली आहे. टंचाईग्रस्त भागांना दिलासा मिळालेला असून मात्र पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तसेच भाजीपाल्याला मोठा फटका बसलेला आहे. पावसामुळे दानादान. मान्सूनपूर्व पावसाने राज्यामधील अनेक भागामध्ये दानादान उडालेली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार, खानदेश, मराठवाडा व विदर्भामध्ये हलका ते जोरदार पाऊस पडला, तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. खरीपाच्या तोंडावर झालेला पाऊस हा पोषक असला तरी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तर सततच्या पावसाने काही ठिकाणी बाजरी, भुईमूग व मका पिकांना कोंब फुटू लागलेले आहेत. अबुस्माडच्या जंगलामध्ये 27 नक्षलींना कंठस्नान. नारायणपूर, बिजापूरच्या सीमेवरती चकमक झालेली असून 5 कोटी रुपये बक्षीस असलेल्या बसवाराजूचाही यामध्ये खात्मा झालेला आहे. आतापर्यंतचे सर्वात मोठे यश हाती लागलेले असून 500पेक्षा अधिक जवानांनी राबवले नक्षलविरोधी अभियान. या चकमकीमध्ये एक जवान शहीद झालेला असून मोठ्या प्रमाणावरती साहित्य व हत्यारे केली जप्त. 9 लाख शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी पूर्ण झालेली असून शहर व तालुकांनी अद्याप ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. पिकांचे मोठे नुकसान. बार्शी टाकळी तालुक्यामध्ये कांदा, भुईमूग, केळी, लिंबू पिकाला मोठा फटका बसलेला आहे. अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झालेला असून ग्रामस्थांनी काढली रात्र जागून. मडसूर परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला असून यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पातूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून वृक्ष उन्मळून पडले, छप्पर उडाले. आंबा, कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे. देशामध्ये प्राण्यांच्या 321 नव्या प्रजातींचा शोध लागलेला असून महाराष्ट्रामध्ये 21 नवीन प्रजाती आढळलेल्या आहेत. यामुळे जैवविविधतेच्या संवर्धनाला यामुळे नवीन बळ मिळालेले आहे. वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच. पश्चिम महाराष्ट्रातील शेतशिवारामध्ये पाणीच पाणी. मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी बघायला मिळत आहे. कोकणात सुद्धा जोरदार पाऊस झालेला असून पिकांचे यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. वेतनवाढीच्या 1 दिवस आधी सुद्धा निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार. सरकारचा नवीन आदेश. तेल्हारा तालुक्यामध्ये 32,773 लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे. 31 मेपर्यंत करता येईल ई-केवायसी. तालुक्यामध्ये 1,25,000 शिधापत्रिकाधारक.
शौचालय अनुदानावरती डल्ला मारणारे प्रशासनाच्या रडारवरती खामगाव राजकीय दबावामध्ये रखडलेल्या कारवाईला आता नव्याने गती मिळण्याची शक्यता. कुठल्या पिकाला कोणते खत द्यायचे आता कृषिक ॲप्लिकेशनवरती करणार. आताच डाउनलोड करा आणि खरीप हंगामापासून शेतीचे योग्य व्यवस्थापन करा, उत्पादन सुद्धा वाढवा. शासनाच्या फलोत्पादन योजनेमधून शेतामध्ये करा आता विदेशी फळझाडांची लागवड. विदेशी फळांची लागवड करण्यासाठी शासन देणार प्रोत्साहन अनुदान. पोर्टलवर नोंदणी नाही केली तर 11वी प्रवेशाला मुकावे लागणार. 28 मेपर्यंत अंतिम मुदत. वाशिम जिल्ह्यामध्ये 11वीच्या 23,400 प्रवेशित जागा. चियाच्या दरामध्ये क्विंटल मागे 500 रुपयांनी वाढ झालेली आहे. बाजार समितीमध्ये 850 क्विंटलची आवक वाढलेली आहे. पिके फेरपालट करा, जमीन वाचवा. कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त प्रक्रिया. कांद्याला सरासरी 3,000 रुपये दर देण्याची मागणी. मंत्र्याच्या दालनामध्ये आंदोलन सुरू. निफाड तालुक्यामधील बेदाणा उत्पादक अवकाळीने अडचणीमध्ये आले. वादळी वाऱ्याने शेडचे नुकसान झालेले असून पावसामुळे सुकलेला बेदाणा पुन्हा भिजला. भेसळयुक्त खतांचा परिणाम थेट होतोय शेतमाल उत्पादनावर. घरगुती बियाणांची तयारी. नाशिक तालुक्याच्या पूर्व भागामध्ये खरीपपूर्व मशागतीची कामे पूर्ण. वादळी वाऱ्याचा फटका. झाडे भुईसपाट. वृक्ष कोसळण्याच्या घटनांमध्ये होतंय वाढ. कुठे वाहनांचे नुकसान तर कुठे घरांची पडझड. अवकाळी पावसाचे पाणी काहींच्या घरामध्ये घुसले. अनुदान वाढीनंतर 252 दूध संस्था वाढल्या. सोलापूर, अहिल्यानगर व पुणे जिल्हा तपासणी पथके गावोगावी फिरून करू लागली पाहणी. पहिल्याच दिवशी संकेतस्थळ बंद. गोंधळ उडाला. 11वी प्रवेश प्रक्रिया. शेवटपर्यंत वेबसाईट सुरळीत झालीच नाही. पालकांमध्ये नाराजीचे सूर. अवकाळी पावसाने कर्जतला पुन्हा झोडपले. फळबागांचे यामध्ये मोठे नुकसान झालेले असून 8 दिवसांमध्ये तालुक्यात सरासरी 112 मिलीमीटर पावसाची नोंद बघायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने 635 काम कोसळले. 40 गावांमधील वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी सुरळीत झाला. नागरिकांची गैरसोय. महावितरणाचे नुकसान. लवकरच ई पासपोर्ट सेवा प्रक्रिया होणार जलद गतीने. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये. श्रावणबाळ संजय गांधी योजनांचे अनुदान 7 महिन्यांपासून रखडले. तहसीलदारांनी ऐकली व्यथा. निराधारांच्या अडचणी दूर करण्याची मानवलोक जनसहयोगाची मागणी. लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यातच अवकाळीने 3 बॅरेजेस वाहून गेले. 8 दिवसांपासून अवकाळी पाऊस. जोरदार वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडली. वीज पुरवठा खंडित. नागरिकांची गैरसोय. बीज प्रक्रिया. सोयाबीन उगवण प्रात्यक्षिक बंद. 1 दिवसीय धरणे. कृषी सहाय्यकांचे बेमुदत काम बंद आंदोलन. शेतकऱ्यांनो, फळबाग लागवड करा आणि शासकीय अनुदान मिळवा. नांदेड जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीकडे वाढला कल. स्ट्रॉबेरीसह ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरू. मे महिन्यामध्ये छत्री घेऊन बाहेर पडण्याची आली वेळ. 25 मंडळांनी ओलांडला सरासरी पावसाचा उंबरठा. सलग 12 दिवस ठरले रेनी डेज. अनेक भागांमध्ये धोधो कोसळल्याने फळबागाचे अतोनात नुकसान झाले. खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे झाली ठप्प. कर्ज काढून गोठे विहिरींचे कामे केली. आता अनुदानासाठी हेलपाटे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांमधून व्यक्त होतोय संताप. परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या घामाला मिळणार आर्थिक बळ. खरीप हंगामासाठी 1,581 कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट. निसर्गाची अजब तऱ्हा. भर उन्हाळ्यामध्ये 127 मिलीमीटर पाऊस. सेलू तालुक्यातील पर्जन्यमान मापकाची नोंद. वादळी वारा. पाऊस आणि दिवसभर असह्य उकडा. जलजीवन मिशन ठरले कुचकामी. निम्म्या योजनांनंतर सुद्धा मिळेना पाण्याचा थेंब. आराखड्यामधील 666 पैकी 545 योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याचा यंत्रणांचा दावा. आंब्याची चव झाली दुर्मिळ. अवकाळीचा बसला फटका. ग्रामीण भागामध्ये आमराई नामशेष होण्याच्या मार्गावरती. 2 वर्षांपासून 27 लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यामध्ये. ढिवरखेडा तहानलेला. लेखी तोंडी निवेदन देऊन सुद्धा उपाययोजना नाही. प्रशासनाचे दुर्लक्ष. गडचिरोली जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपले. पूर्ण जिल्हाच व्यापला. पावसाने नागरिकांची उडाली तारांबळ. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस पावसाचा धोका कायम. ट्रॅक्टर अनुदान. लाभार्थी हिश्श्याच्या नावे पैसे उकडले. अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार दाखल. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 142 हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झाले. 443 शेतकरी बाधित झालेले असून 55 गावांना बसला फटका. पंचनामे सुरू. 73 शासकीय धान खरेदी केंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. 193 केंद्रांचे नियोजन असून 27 केंद्रावरून 27,510 क्विंटल धान खरेदी होणार आहे. उन्हाळ्यामध्ये इतके झोडपले. पुढे किती बरसणार. 96 गावांना पुराचा धोका. 24 तास राहणार अलर्ट जारी. अडचणीच्या वेळी मदतीसाठी शोध व बचाव पथक जारी.
शबरीच्या घरकुलाचे नवीन स्वप्न, जुन्यांना निधीची प्रतीक्षा, 355 लाभार्थ्यांना मिळाले नाही तिसऱ्या टप्प्यातील अनुदान. वनी क्षेत्रामध्ये सोयाबीनचा पेरा घटणार, सोयाबीनला भावच नाही, शेतकऱ्यांवरती बोजा वाढला, 60,000 हेक्टरवरती पेरणीचे नियोजन. वळवाने दानादान, अपरिमित नुकसान, सगळेच हैराण, शिवारामध्ये पाणीच पाणी, कशी करायची पेरणी, ओढ्यासह नाल्याचे पाणी रस्त्यावर, जनजीवन विस्कळीत. दिवसामधून 3दा हजेरी, पोरगा शाळेत नसेल तर SMS येणार, शालेय शिक्षण विभागाचे नवीन आदेश जारी. बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम, पैशाची मागणी केल्यास तक्रार करण्याचे आव्हान. सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांच्या मदतीला धावला, भात बियाणे कीटकनाशके उपलब्ध, प्रमोद गावडे यांची माहिती. सांगली जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा धुवाधार पाऊस, नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना, फळबागांसह उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झालेले असून सखल भागामध्ये तडे साचले. मनरेगामधून केळी पिकवा, हेक्टरी 2.89 लाख रुपयांचे अनुदान मिळवा, पहिल्या वर्षी मिळणार 1.97 लाख रुपयांचे अनुदान. योजनेचे निकष काय बघा, लाभार्थींच्या नावे किमान 5 गुंठे तर कमाल 5 एकर जमीनपर्यंत अनुदान मिळेल. जमीन ही कूड कायद्यामधील येत असल्यास कुडाची संमती गरजेची असेल. अनुसूचित जाती जमाती, दारिद्र्य रेषेखालील इंदिरा आवास योजनेमधील लाभार्थ्यांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे पूर्व आंबेगावमध्ये सिमेंटचे खांब वाकले, ताऱ्याही तुटल्या, अवसरीकारांनी रात्र काढली जागून. महावितरणाच्या ढिसाळ कामगाराचा नागरिकांना मनस्ताप, गेल्या 5 दिवसांपासून सुरू आहे प्रकार, उपाययोजना करण्याची होते मागणी. अहिल्यानगर तालुक्यामध्ये अवकाळीच्या नुकसानीची पाहणी करण्यात आलेली असून फळबागांचा कृषी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगमने यांच्या सुनेची आत्महत्या, अंगावरती मारहाणीचे व्रण असल्याने हुंड्यासाठी खून केल्याचा आरोप. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.